मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ अ सायबर क्राईम या संदर्भात आपण चर्चा करतोय की शब्द सायबर गुन्हे हा शब्द सायबर व गुन्हे या दोन शब्दांपासून बनलेला आहे आणि सायबर म्हणजेच तर काय मित्रांनो माहिती व सूचना यांच्याशी संबंधित असणारा काय हा एक गुन्हा आहे. म्हणजेच काय माहिती व तंत्रज्ञान या दोहोंचा वापर करून केलेले एक गुन्हा किंवा अपराध आपण त्याला सायबर गुन्हा असं म्हणू शकतो. मग आता याच्यामध्ये समावेश कशाचा आहे जी काही इन्फॉर्मेशन आहे की आपण सायबर म्हणतोय बरोबर माहिती म्हणतोय आणि काय त्याची संबंधित काय असणारा गुन्हा. तर डिजिटल युग आहे मित्रांनो. या डिजिटल युगामध्ये संगणक आहे. संगणकाच्या सहाय्याने कम्प्युटरच्या सहाय्याने जे काय संगणकाच्या सहाय्याने जे काय गुन्हे केले जातात संगणकातील जी काय माहिती आहे तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांना काय केलं म्हटलं जातं की सायबर गुन्हे असं म्हटलं जातं. आता संगणक गुन्हा ही कशाशी संबंधित आहे इंटरनेटशी संबंधित आहे बरोबर आहे का नाही. काय इंटरनेटशी संबंधित ही काय आहे संज्ञा संबंधित आहे. मग आता ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष गुन्ह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणाऱ्या गुन्ह्याला उद्देशून योजली जाते. कोणती कन्सेप्ट संगणकाचा काय इंटरनेटच्या माध्यमातून आपण काय करतो तिथं वापर करतो आणि याच्यामधून केला गेलेला गुन्हा प्रत्यक्ष वापर केला जातो. कशाचा संगणकाचा आणि इंटरनेटचा वापर केला जातो ना. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी ती जी काय प्रणाली आहे त्या ठिकाणी ती काय ठरते अपराधी ठरत असते. याशिवाय जी काय गोपनीय माहिती आहे ती गोपनीय माहिती चोरणे त्याचप्रमाणे इतर नको असलेल्या माहितीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करणे किंवा समावेश करणे हा सुद्धा सायबर गुन्हा होऊ शकतो. सायबर गुन्हा म्हणजेच काय संगणकावर किंवा इंटरनेटवर केलेली कोणतीही गुन्हेगारी कृती होय. म्हणजेच काय मित्रांनो थोडक्यात काय की बाबा आजचं जग आहे या जगामध्ये काय संगणकाचा खूप मोठ्या प्रमाणावर मध्ये वापर होत आहे माहितीचं आदान प्रदान करण्यासाठी. मग संगणक ज्ञान किंवा इंटरनेट कोणतं असं वापरलं जात नाही. प्रामुख्याने बँकिंगमध्ये वापरलं जातं व्यापारामध्ये वापरलं जातं. तर सर्व अशा उद्योग व्यापारामध्ये उद्यमांमध्ये संगणकाचा वापर केला जातो. मग बँकिंग क्षेत्रात सर्वसाधारणपणे काही सायबर गुन्हे घडतात. तर त्याच्यामध्ये काही सायबर गुन्हे घडत असले तरी त्याच्यावर नियंत्रण करणं खूप असं कठीण अलीकडे होत आहे. परंतु त्याच्या संदर्भात काळजी काय घेतली पाहिजे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. मग त्याच्यामध्ये जो पहिला गुन्हा आहे तो गुन्हा कसा घडतो म्हणजे एखाद्या व्हायरसचा अटॅक करून ती माहिती त्या ठिकाणी काय केली जाते कॅप्चर केली जाते चोरली जाते. म्हणजेच काय पहिला जो काय गुन्हा आहे तो कशाशी संबंधित आहे विषाणूंचा प्रादुर्भाव काय व्हायरस अटॅक. मग संगणक विषाणू हा इंटरनेटद्वारे संगणकात संक्रमित होतो. मग संगणक विषाणू हा एक संगणकाचा प्रोग्राम आहे. काय आहे संगणक विषाणू हा संगणकाचा काय आहे इट इज द प्रोग्राम ऑफ ए पर्टिक्युलर कम्प्युटर. मग असे संगणकातील इतर प्रोग्राममध्ये बदल करतो. मग असा जो काय एक व्हायरस तयार झाला आणि तो व्हायरस काय करतो की बाबा त्या स्वतःचाच काय करतो की बाबा आपल्या शरीरामध्ये एखादा व्हायरस आला की तो आपल्या शरीरामध्ये काय करतो कुठंतरी घर करून बसतो. तसाच हा व्हायरस काय करतो त्या संगणक प्रणालीमध्ये प्रवेश करतो आणि त्या ठिकाणी त्याचा स्वतःचा प्रोग्राम म्हणजे स्वतःचं काय करतो घर बनवतो जागा बनवतो आणि नंतर तो काय करतो इतर जे काय प्रोग्राम आहेत त्याला तो काय करत असतो कॅप्चर करायला त्या ठिकाणी सुरुवात करत असतो. म्हणजे जो व्हायरस काय झालेला आहे संगणकाच्या एखाद्या विशिष्ट प्रोग्राममध्ये एंटर झालेला आहे तो इतर प्रोग्राममधील काय करतो बदल घडवून आणत असतो आणि त्याची सेम टू सेम तशीच काय करीत असतो डुप्लिकेट कॉपी किंवा तशी तो प्रतिकृती बनवतो किंवा संगणकातील महत्त्वाच्या फाईल्स काय करत असतो तो नष्ट करत असतो. परवानगी न घेता अनधिकृत असा संगणक सॉफ्टवेअरद्वारे संगणकात प्रवेश करतो. सामान्य सॉफ्ट व्हायरस फक्त
दुसऱ्याच्या संगणकाचा डेटा खराब करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे काही असे व्हायरस आहेत की जो दुसऱ्या संगणकामधील काय केला जातो की डाटा काय केला जातो, काय केला जातो, करप्ट केला जातो. बरोबर आहे ना. आपण साधा पेनड्राईव्ह जर आपण घेतला तर आपल्या पेनड्राईव्हमध्ये एका पीसीमधून दुसऱ्या पीसीला जरी व्हायरस आपला पेनड्राईव्ह व्हायरस इन्फेक्टेड असेल तर तो ज्या संगणकाला आपण जोडणार आहे मग त्याचं काय होत नाही, हां अँटीव्हायरस टाकला असेल तर तो आपण तिथं तो क्लीन करू शकतो. जर टाकला नसेल तर तो काय करतो, त्या संगणकामध्ये सुद्धा तो प्रवेश करतो. किंवा त्या संगणकाचं जर काय अँटीव्हायरस अपडेट नसेल तर तो आपल्या पेनड्राईव्हमध्ये काय करतो, प्रवेश करतो आणि आपल्या पेनड्राईव्हमधील माहिती काय करतो असतो तो त्या ठिकाणी करप्ट करत असतो. तर मित्रांनो अशा प्रकारचे काही व्हायरस आहेत. त्यामध्ये मालवेअर आहे, वॉर्म्स आहे, ट्रोजन हॉर्स हे सर्वात जास्त विषाणू करणारे काय तर संगणक विषाणू आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो वॉर्म व ट्रोजन हॉर्सपेक्षा मालवेअर हा विषाणू खूप भयानक आहे. मग विषाणूचे संकेत काय आहेत, मालवेअर. अगदी आम्ही सुद्धा रोज इंटरनेटवर काम करत असतो तर अशाच मालवेअरचं काय जेव्हा स्कॅनिंग करत असतो तेव्हा त्या स्कॅनिंग करत असताना त्या स्कॅनिंगमध्ये येतं की बाबा कोणता विषाणू आहे, त्याचं डिस्क्रिप्शन काय, हे सगळं तिथं दिसून येतं. मग अशा विषाणूंचे हा विषाणू कोणता आहे, मग तो विषाणू तिथे संकेत देत असतो. जसं एखाद्या व्यक्तीला ताप आला की त्याचे लक्षणे जाणू लागतात, आजारी पडलं की त्याला लक्षणे जाणू लागतात की बाबा त्याला इथं काय आलेलं आहे, ताप आलेला आहे. आलं का लक्षात. मग अशा प्रकारे मित्रांनो विषाणूंचे संकेत आहेत. त्याच्यामध्ये वारंवार पॉप अप विंडो ओपन होणे, काय वारंवार पॉप अप विंडो ओपन होणे. दुसरा जो काय आहे संगणकाची स्क्रीन वारंवार काय होणे, क्रॅश होणे. आणि तिसरा काय संगणकाच्या मुखपृष्ठावरील काय जे काय आहे तर त्याच्यामध्ये साधने नित्याचीच काय होत राहतात, काय होत राहतात, बदल होत राहतात. आलं का लक्षात. आणि पुढचा जो आहे म्हणजे काय, दीज आर द सम सिस्टम्स अफेक्टिंग ऑन द ड्यू टू द व्हायरस इन द कशामध्ये कम्प्युटरमध्ये. आलं का लक्षात. तर पासवर्ड बदलण्यासारख्या असाम्य अशा प्रक्रिया तिथं क्रिया होत जातात. आलं का लक्षात. तर पुढचा जो प्रकार आहे की बाबा हा गुन्हा आहे म्हणजे काय, म्हणजे जे एखादा हॅकर्स काय करतो, एखादा व्हायरस तयार करतो आणि या विषाणूंच्या माध्यमातून काय करीत असतो, त्या ठिकाणी तो डाटा करप्ट करण्याचा किंवा डाटा चोरी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करीत असतो. म्हणजे मुख्य माहितीमध्ये काही बदल होत दिसत नाही, जशी व्यक्तीची काय दुसरी कॉपी, बरोबर आहे ना, तशीच त्या ठिकाणी ती कॉपी करून घेतली जाते. आता हॅकिंग, बरोबर आहे का ना. हॅकिंग म्हणजे संगणक प्रणालीमध्ये प्रवेश करणारे उच्च कौशल्य तज्ज्ञ प्रोग्रामने विकसित केलेले अवैध मार्ग अवलंबण्यासाठी तयार केलेला प्रोग्राम. हॅकिंग हा काय मित्रांनो, इट इज वन टाईप ऑफ प्रोग्राम प्रिपेअर्ड बाय द एक स्किल्ड कम्प्युटर इंजिनियर. मग तो काय करीत असतो की तो विकसित करतो कशासाठी, फॉर द पर्पज ऑफ द गेटिंग द इन्फॉर्मेशन. हे इट इज अन क्राईम, ही काय एक थेफ्ट आहे, चोरी आहे. तर मित्रांनो हॅकिंग गुन्ह्यामध्ये माहिती चोरी करणारे हॅकर्स इतरांची वैयक्तिक माहिती तसेच संवेदनशील माहिती अनुमतीशिवाय प्रवेश करतात आणि तेथील माहिती चोरी करून नष्ट करतात आणि किंवा माहिती बदलतात. याला हॅकिंग असं म्हटलं जातं. ही प्रक्रिया जी व्यक्ती करते तिला काय म्हटलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, जी व्यक्ती ही प्रक्रिया करतोय, काय करतोय की बाबा दुसऱ्याच्या संगणकामध्ये घुसतोय आणि त्यातली माहिती काय करतोय, करप्ट करतोय, खराब करतोय किंवा तो चोरी करतोय. मग त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं, हॅकर्स असं म्हटलं जातं. एका वाक्यामध्ये ते प्रश्न विचारला जाईल की बाबा संगणकाच्या संदर्भात काय जी काय सायबर क्राईम संदर्भात काय आहे, हॅकर्स म्हणजे काय. आलं का लक्षात. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता याच्यामध्ये इथिकल नैतिक हॅकिंगसुद्धा आहे. आलं का लक्षात. इथिकल नैतिक हॅकिंगसुद्धा आहे. त्याचप्रमाणे पुढं जाऊयात आपण. आता पुढं आहे त्याचप्रमाणे बेकायदेशीर जुगार आहे. मग आता जे बेकायदेशीर जुगार आहेत बाबा की बाबा ज्या खेळामध्ये आर्थिक व्यवहारांचा समावेश असतो. आलं का लक्षात. ज्यासाठी क्रेडिट कार्डद्वारे अथवा बँक खात्याद्वारे पैसे हस्तांतरित केले जातात असे व्यवहार बेकायदेशीर मानले जातात. त्यामुळे नुसता कायदेशीररित्या पैसे गोळा
करू शकत नाही. ऑनलाईन प्रभाव करणे, डेटा भंग, सायबर अश्लीलता वगैरे, ऑनलाईन फसवणूक, डेटा चोरी, वेब हॅकजॅक, फिशिंग, सॉफ्टवेअर व्हायरस, अलग लक्षात. तर अशा प्रकारे हे काय मित्रांनो, हे काय तर सायबर गुन्ह्याचे काय आहेत काही प्रकार आहेत. पुढे जाऊयात आपण. आता सायबर पाठलाग असेल, फार्मिंग असेल, कीबोर्डद्वारे सायबर क्राईम, अलग लक्षात. सायबर स्कॅटिंग, वॉर्म, सॉफ्टवेअर, मालवेअर वगैरे वगैरे हे काय ते असं. आणि त्याच्यामध्ये आता मालवेअर काय आहे की मालवेअर हा एक कॉम्प्युटरचा प्रोग्राम असतो जो हॅकर्सने तयार केलेला असतो, ज्याच्या मागे त्याचा काहीतरी उद्देश असू शकतो, जसे तुमचा डेटा चोरी करणे, तुमच्याशी बँकेशी संबंधित माहिती घेणे. आता स्पायवेअर हा काय आहे, ऑनलाईन बँकिंग प्रमाणपत्रे चोरण्याचा सर्वात सामान्य मार्ग आहे आणि फसव्या हेतूसाठी त्याचा वापर केला जातो. स्पायवेअर संगणकामधील माहिती संकलित करून किंवा वेबसाईट प्रसारित करून कार्य त्या ठिकाणी करत असतो. अलग लक्षात. एक रेकॉर्ड चालेल एक. वॉर्म्स हे संगणक विषाणूंचे प्रोग्राम आहेत. तुम्ही सांगत जाऊ ना. आधुनिक काळातील आता वॉर्म्स हे काय आहेत मित्रांनो, असे विषाणूंचे प्रोग्राम आहेत जे वापरकर्त्यांच्या संगणकावरून स्वतःची प्रतिकृती बनवितात. अलग लक्षात. आता हे मी तुम्हाला ह्याची लिंक तयार करून देतो, तुम्हाला सोडतो, तुम्ही अभ्यासासाठी. तर थोडक्यात मित्रांनो हे काही प्रकार आहेत. सगळंच आपल्याला इथं सांगायचं म्हणलं तर थोडंसं अवघड होईल. आता सायबर गुन्ह्याचे टाईप्स ऑफ सायबर क्राईम कोणकोणते आहेत बघा. आता क्रेडिट कार्ड. आता आपण मगाशी म्हटलं की बाबा फक्त काय की संगणक फक्त संगणकाचाच वापर करून सायबर क्राईम होऊ शकतं असं होतं का? ॲट दिस टाईम आय एम युझिंग ए मोबाईल अँड आय हॅव रेकॉर्डिंग माय लेक्चर ऑन ए स्पेसिफिक टाईप ऑफ डिव्हाइस. दिस डिव्हाइस इन्क्लूड द इंटरनेट फॅसिलिटी, ऑल्सो रेकॉर्डिंग आय हॅव बाय युझिंग ऑफ दिस मोबाईल आय एम काय क्रिएट सो मेनी ट्रान्झॅक्शन ऑफ मनी पे, फोनपे, गुगल पे. ओके, आलं लक्षात. म्हणजेच काय मित्रांनो, तुम्ही एखादं काय आहे की इंटरनेटचा ज्याच्यामध्ये समावेश आहे असं एक काय आहे गॅजेट आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही काय करू शकता, माहितीचं आदान प्रदान करू शकता. सायबर गुन्हा कुठं होतो? ज्या डिव्हाइसद्वारे, ज्या उपकरणाद्वारे, ज्या साधनाद्वारे त्या ठिकाणी माहितीचं आदान प्रदान होत असतं. बरोबर आहे ना. मग त्यासाठी तुम्ही विविध प्रकारचे ॲप डेव्हलप झालेले आहेत. ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही घेत असता. म्हणजे करंट टाईम मोबाईल जे काय अँड्रॉइड मोबाईल आहे त्या अँड्रॉइड मोबाईलचा मोठ्या प्रमाणामध्ये काय केला जात आहे मित्रांनो, वापर केला जात आहे. म्हणजे इट इज व्हेरी इझी टू कॅरी. म्हणजे मोबाईल हा इझी कॅरी आपण काय करू शकतो, बाळगू शकतो, बोलू शकतो. म्हणजे सो मेनी फॅसिलिटीज आर प्रोव्हाइडेड इन दिस गॅजेट. म्हणून मित्रांनो आपण काय करतो आहे की इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल व नेटवर्क यांचा वापर करून संगणक, मोबाईल तसेच इतर उपकरणे या माध्यमांचा सायबर गुन्ह्यासाठी वापर केला जातो. मग प्रामुख्याने पुढे सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतात. द फर्स्ट थिंग इज द सेवा नाकारणे. काय सेवा? डेनियल ऑफ अ सर्व्हिस आहे, DENIA, डेनियल ऑफ अ सर्व्हिस. सेवा नाकारणे. बरोबर आहे ना. कसली सेवा बा? आता सेवा नाकारणं हा एक सायबर हल्ल्याचा एक प्रकार असून यात काय केलं जातं, मुख्य संगणकाच्या परवानगीशिवाय संगणक यंत्रणेकडून घुसून हल्ला केला जातो. त्याद्वारे ऑनलाईन सेवा आहेत त्या बंद होण्यात व वापर करताना अडथळे निर्माण होतात. त्यामुळे सर्व्हर बंद पडणे तसेच सेवा नाकारण्यासाठी बॉटचा तिथं वापर होऊन सर्व्हर डाऊन होतो. आपण कधी कधी विद्यापीठाची किंवा इतर ऑनलाईन माहिती घेत असताना वगैरे सर्व्हर डाऊन, एरर 505 वगैरे असं येत असतं. बरोबर आहे काय? किंवा सर्व्हर खूप स्लो चालत असतो. अशा अनेक बाबी आहेत. म्हणजे ज्या काय उद्दिमे आहेत,
ज्या काय उद्योग संस्था आहेत, बरोबर आहे, तुम्हाला ऑनलाईन एखादं बसचं किंवा विमानाचं किंवा तुम्हाला काय बुकिंग करायचं असेल हॉटेल बुकिंगवर, त्यांचे वेबसाईट असतात, बरोबर आहे ना. मग त्या वेबसाईटसुद्धा काही कारणास्तव बंद होतात. म्हणजे त्या पुरवित असलेल्या सेवा काही ना कोणत्या तरी कारणामुळे काय केले जातात, तर बंद पडतात किंवा त्या स्लोली चालू पुढे राहतात. मध्यंतरी अशा काळामध्ये असं आलं की पेपरला बाबा टी व्हीला सुद्धा सांगितलं होतं की एखाद्या ग्रामपंचायतीची काय वेबसाईटच हॅक केलेली आहे, हॅकर्सने हॅक केलेली आहे. आणि त्याच्याकडून काय घेतलेलं आहे, तो काय मागणी करत आहे, आर्थिक बाबींची त्या ठिकाणी तो मागणी करत आहे, तो जो कोण हॅकर्स होता तो. आलं का लक्षात. म्हणजेच काय की त्या संबंधित ग्रामपंचायतीची माहिती त्याच्यामध्ये काय होती, समाविष्ट होती. तर अशा प्रकारचा हा सेवा नाकारणे हा काय झाला मित्रांनो, सर्वसामान्य काय झाला, सायबर गुन्ह्याचा प्रकार झाला. तुम्हाला परीक्षेला विचारलं तर सर्वसामान्यपणे काय, सर्वसामान्य असा सायबर गुन्ह्याचा प्रकार काय की सेवा नाकारणे. सेवा कशा प्रकारे नाकारली जाते हे तुम्हाला तिथं लिहिता आलं पाहिजे. आता दुसरा जो प्रकार आहे संगणक विषाणूंचा प्रकार. बरोबर आहे ना. संगणक विषाणूंचा प्रसार मग असं मी सांगितलं की बाबा एक व्हायरस एखाद्या कॅम्प्युटरमध्ये किंवा ऑनलाईन पद्धतीनं सोडला जातो, त्याच्या प्रोग्राममध्ये सोडला जातो आणि तशाच प्रकारचे तो फाईल क्रिएट करतो किंवा तो काय करीत असतो, ती माहिती त्या ठिकाणी तो संकलित करीत असतो. अशा प्रकारे. आलं का लक्षात. म्हणजे जो प्रशिक्षित असा कोण असतो, जो कोण असेल पर्सन, तो कसं असतो, प्रशिक्षित असतो, त्याच्याकडे स्किल असतं प्रोग्रामचं. तो असा प्रोग्राम तयार करतो की तो जे काय सॉफ्टवेअर आहे, जे इतर प्रोग्राम आहेत, तर त्याच्याशी काय होतात, थोडेसे मॅच होत राहतात. त्यातलं तो काय करू शकतो, माहिती त्या प्रोग्रामद्वारे काय करू शकतो, कॅप्चर करू शकतो. असा प्रोग्राम बनवतो तो. आलं का लक्षात. आणि याद्वारे तो प्रोग्राम म्हणजे स्मार्ट वर्क, स्मार्ट थेफ्ट, स्मार्ट क्राईम असं आपण त्याला म्हणू शकतो. आलं का लक्षात. संगणक विषाणू म्हणजे संगणक यंत्रणेमध्ये प्रत्यक्ष किंवा ओळख करून प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश समावेश होतो. व्हायरस, स्पॅम हे ओळखले जाणारे दुर्भावनापूर्ण प्रोग्राम म्हणजे संगणक विषाणू आहे. मग व्हायरसला होस्ट यंत्रणेचीच आवश्यकता असते. वॉर्म स्वतंत्र व्हायरस प्रोग्राम आहेत. काय लक्षात घ्या, काय व्हायरसला होस्ट यंत्रणेचीच आवश्यकता असते. होस्ट माहिती आहे तुम्हाला. होस्ट म्हणजे कोण असतो, ही सगळी माहिती घ्या तुम्ही. कारण तुम्ही डिजिटल युगामध्ये काय करा, एखादा TY.com झाल्यानंतर एखादा कोर्स करा. मी तुम्हाला सांगितलं स्वयंचे कोर्स करा, त्यामध्ये डिजिटल लिटरसीसुद्धा आहे. त्याच्यामध्ये ते बघा कसं आहे, सायबर क्राईमशी संबंधितसुद्धा काय कोर्स आहेत त्यांचे. ठीक आहे. तर क्रेडिट कार्ड फसवणूक, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुद्धा मित्रांनो या ठिकाणी काय होत आहेत, सायबर क्राईम होत आहेत. क्रेडिट कार्ड फसवणूक ही एकतर प्रत्यक्ष कार्डच्या चोरीने काय केलेली आहे, कार्डच्या माहितीने म्हणजेच काय त्याच्या खात्याशी संबंधित डेटा माहितीद्वारे होते. अशा फसवणुकीविरुद्ध माहिती तंत्रज्ञानाच्या अधिनियम 2000च्या कलम 66 COD आणि भारतीय दंडसंहिता 1860 मधील कलम 468 व 471 अंतर्गत दंडात्मक तरतुदी दिलेल्या आहेत. क्रेडिट कार्डची चोरी करून क्रेडिट कार्डच्या पिन नंबरचा वापर करून बँक खात्यातून पैसे काढले जातात. माहिती आहे ना. म्हणून तुमचं कुठंही क्रेडिट कार्ड पडलं तर मित्रांनो ते बँकेला लगेच हरवलं आहे, गाळ झालेलं आहे, चोरी गेलेले असे संदर्भात बँकेला संबंधित बँकेच्या ब्रँचला तुम्ही तक्रार करा आणि ते क्रेडिट कार्ड ब्लॉक करायला सांगा. कारण क्रेडिट कार्डवर असतो काय असतो मित्रांनो, एक कोड असतो मागच्या बाजूला, बरोबर आहे. मायक्रो चिप असते क्रेडिटमध्ये. त्या चिपमध्ये मित्रांनो तुमच्या अकाउंटची संपूर्ण माहिती त्यामध्ये इन्सर्ट केलेली असते. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो हे काय आहेत, हा एक 2-3 प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये सायबर पाठलाग, बरोबर आहे ना. सायबर पाठलाग हा सुद्धा आहे की बाबा त्रास देण्यासाठी किंवा घाबरवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून सायबर पाठलाग करतो ना. म्हणजे आपण आपला पाठलाग प्रत्यक्ष फिजिकली नाही. तुमचं ऑनलाईन अकाउंट असतं का, असतं. तुमचं फेसबुक आहे, तुम्ही ऑनलाईन तुम्ही कुठं कनेक्टेड आहात ते पहा. फेसबुकला आहात, व्हॉट्सअपला आहात, अजून इंस्टाग्रामला आहात. म्हणजे जिथं काय आहात तिथं तुमचा पाठलाग केला जातो. तुमची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला जातो. तुमचं आधार कार्ड लिंक आहे का, तिथं तुमची बँकेची माहिती आहे का, आर्थिक बाब. तर यामध्ये सातत्याने काय एखाद्यावर लक्ष ठेवले जाते किंवा त्याचा पाठलाग केला जातो.
मग तसेच एखाद्या व्यक्तीला सातत्याने मेसेज किंवा ईमेल पाठवले जातात किंवा तो वापरत असलेल्या चॅटरूममध्ये प्रवेश केला जातो. यातील काही ईमेलवर मेसेजचे धमकी देणारे असतात. आलं का लक्षात? तर सायबर पाठलाग हा काहीतरी विशिष्ट उद्देशासाठी केला जातो. मग त्याच्यामध्ये पाठलाग तुम्हाला ईमेल पाठवले जातात, तुम्हाला काहीतरी नोटिसा पाठवली जातात, तुम्हाला काहीतरी तुम्ही काहीतरी कशामध्ये सहभागी झाला होता, तुम्हाला या ठिकाणी वीज मिळालेलं आहे, तुम्हाला लॉटरीचं तिकीट लागलेलं आहे. आलं लक्षात? तुमची इन्फॉर्मेशन, अकाउंटची इन्फॉर्मेशन पाठवून द्या वगैरे वगैरे. मला वाटते असे मेसेज तुमच्या ईमेलवर ढिगाणी पडलेले असतात, तुम्ही बघा. तर नंतर हे पुढचा जो प्रकार आहे फार्मिंग हा एक सायबर हल्ला असून तो इंटरनेटद्वारे केला जातो. म्हणजे ही एका वाक्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो. हा टिंबटिंब हल्ला हा इंटरनेटद्वारे केला जातो. मग जेव्हा एखादा ग्राहक बँकेच्या वेबसाईटवर लॉग इन करतो, कधी फार्मिंगमध्ये लक्षात घ्या, जेव्हा एखादा ग्राहक बँकेच्या वेबसाईटवर लॉग इन करतो तेव्हा हल्लेखोर वेबसाईट हायजॅक करतात लगेच, तुरंत. म्हणजे आता अगोदर ते आपला पाठलाग करीतच होते, बरोबर आहे ना, ऑनलाईन पाठलाग करीत होते. मग त्यावेळेला त्या पाठलाग करीत असताना त्यांनी आपली काय कुठली माहिती घेतली आणि त्यांना असं लक्षात आलं की बाबा यांचं या बँकेमध्ये अकाउंट आहे आणि हे भरपूर ट्रान्झॅक्शन करतात, त्यांनी माहिती घेतली. म्हणजे उदाहरणार्थ बँकेच्या मूळ ईमेलवरून आलेल्या ईमेलसारखाच ईमेल पाठवणे, सेम टू सेम ईमेल पाठवणे. परंतु हा मेल गुन्हेगाराच्या वेब स्रोताद्वारे आलेला असतो. मग सोर्स काय? तुम्हाला जो ईमेल आलेले आहे तिथं त्या बँकेचं नाव वगैरे वगैरे ते काय ना काहीतरी तिथं काय असतात, त्यांचे कोडवर्क असतात, तो कोडवर्क लक्षात ठेवा. म्हणजे सामान्य माणूस विचार करा मित्रांनो, आजकाल वयस्कर आजीसुद्धा मोबाईल वापरते आणि आपल्या घरातला तिचा नातू वगैरे तिला काय करून देत असतो, की बाबा अकाउंट लिंक करून देत असतो आणि तिला कळतं की बाबा मग लँग्वेज बदलतो, मराठीला आहे, तुमच्या खात्यावर 20,000 रुपये जमा झालेले आहेत, एवढं आजीला कळतं. आजीसुद्धा बँकेत जायचं आज काटाळ करते का, की कुठं जावा, बँकेत नंबर लावा, पुस्तक प्रिंट काढा वगैरे सांगा. म्हणजे डिजिटलचा सेवांचा जेवढा आपण वापर करतो तेवढा तिथं धोकेसुद्धा आहे. बघ, म्हणजे मला बोललेलं कळतंय, बरोबर आहे ना, की बाबा माझा नातू बोलते, माझ्या नातूचा आवाज नाही, हा दुसराच कोणतरी बोलते लगेच येतं. पण एखाद्या बँकेने, जी खरी बँक आहे त्या बँकेने पाठवलेला मेसेज कळू शकतो, पण तसाच दुसरा मॅसेज त्या जो कोण गुन्हेगार आहे त्याने त्या सोर्सकडून पाठवला असला तर त्यामध्ये आयडेंटिफिकेशन कसं करणार, ओळख कशी करणार, तर त्या ठिकाणी ती प्रोसेस मित्रांनो काय राहते, त्या ठिकाणी आपल्याला अवघड जाऊ शकते. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी फरक करता येईल का, नाही. म्हणून चांगला सुशिक्षित माणूससुद्धा त्या ठिकाणी मित्रांनो फसवू शकतो. मग आपली काय परिस्थिती होईल, वयस्कर लोकांची परिस्थिती काय होईल. आज अंगठे बहादरसुद्धा मित्रांनो काय करतात, तिथं स्मार्टफोनचा वापर करतात. आता पुढचा जो प्रकार आहे सायबर स्कॉटिंग. सायबर स्कॉटिंगवर होणारा पाठलाग. बघा, आधुनिक काळ हा सर्वाधिक खर्चिक सायबर गुन्हा आहे. यामध्ये सातत्याने एखाद्यावर लक्ष ठेवले जाते व त्याचा पाठलाग केला जातो. एखाद्या व्यक्तीला सातत्याने मेसेज पाठवले जातात, अलग लक्षात. मग यापैकी काही मेसेज धमकीने असतात, तर काही महिलांना पुरुषाकडून वा लहान मुलांना लैंगिक अत्याचाराची प्रवृत्ती असलेल्यास स्कॉटलिंगला सामोरे जावे लागते. इंटरनेट दुनियेत नवीन असलेल्या आणि इंटरनेट सुरक्षेची माहिती नसलेल्या याचा सामना करावा लागतो. आता सायबर स्कॉटिंग हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे ना. आपण इंस्टाग्रामवर वगैरे किंवा सारखे मेसेज येतात, ते आपण एखादी काय नोटिफिकेशन वगैरे, म्हणून नोटिफिकेशन काय करायचं, काम तुमच्या मोबाईलमधनं काय करायचं, बंद करायचं. म्हणजे नोटिफिकेशनमध्ये येतात की तुम्हाला कोणाच्या धमक्या येतात, बरोबर आहे ना. तर या संदर्भात आपल्याला टी व्हीवर किंवा वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या मोबाईलमध्ये सारख्या सूचना येत असतात की बाबा ह्याच्यावर काय करू नका, विश्वास करू नका. बघा, कोणतीही बँक असू दे किंवा कोणतीही जी काय तुम्ही ज्याच्या ठिकाणी अधिकृतरित्या नोंदणी केलेली आहे ते व्यवस्थित मॅसेज पाठवत असते. म्हणून तुम्ही सारखे मॅसेज बघून तुम्हाला कळते की बाबा हा फेक मॅसेज आहे, हा ओरिजिनल मॅसेज आहे. अलग लक्षात. कारण भविष्यामध्ये मित्रांनो, भविष्यामध्ये डिजिटल जे काय उपकरण आहे, जे काय साधने, त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही काय करणार आहात, वापर करणार आहात. म्हणून तुमची फसवणूक ही कशामध्ये जास्तीत जास्त होणार आहे,
आर्थिक बाबींशी तुमची फसवणूक होण्याचा प्रमाण त्या ठिकाणी जास्त राहणार आहे. आलं का लक्षात? मग स्पायसवेअर हा ऑनलाईन बँकिंग प्रमाणपत्रे चोरण्याचा सर्वात सामान्य मार्ग आहे आणि फसव्या हेतूने त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे मालवेअर हा एक काय आहे मित्रांनो, एक प्रोग्राम असतो जो हॅकर्सने तयार केलेला असतो, ज्याच्या मागे काहीतरी उद्देश असतो, जो तुमचा डाटा चोरी करतो, तुमच्याशी बँकेशी संबंधित माहिती काय करतो तिथं घेत असतो. तर अशा प्रकारे मित्रांनो हे सायबर गुन्ह्यांचे प्रकार आहेत. आलं का लक्षात? आता ATM स्कॅनिंग वगैरे वगैरे हे असे भरपूर आहेत, पण हे तुम्हाला वाचल्यानंतरच समजेल. स्पॅमर्सला मेल का ID कसा कळतो किंवा स्पॅस कसे टाळावे याच्या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आपण पुढील तासाला याचा अभ्यास करू. आता थांबूयात.